गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब कारवाई करावी अशी माझी सूचना आहे. हे पहा, आता माननीय सदस्य शशिकांत शिंदे, हे सुद्धा स्तोत्र कळलं नाही पाहिजे हो, अशी आमची विनंती आहे. स्तोत्र नसून स्रोत आहे, स्तोत्र नाही स्रोत. तर त्यांचा धन्यवाद. आता कुठलाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण दुपारी घेऊ. आज आपल्याला संध्याकाळी कार्यक्रमाला जायचं आहे, कामकाज संपवायचं आहे आणि त्याच्या अगोदर अतिशय गंभीर आणि सभागृहाच्या आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा हक्कभंग सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेला आहे. नाही आता थांबा जरा, तर त्यांना मी बोलण्याची विनंती करते. आपल्या मुद्द्याची गंभीर दखल घेतलेली आहे. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर सभापती महोदय, आपण या ठिकाणी या सभागृहाचा, सभापतींचा, सदस्यांचा अवमान झाल्यानंतर हक्कभंग मांडण्यासाठी मला या ठिकाणी परवानगी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. सभापती महोदय, 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता जामखेड येथील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सूर्यकांत मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य, जे आपल्या सभागृहाचे सन्माननीय सभापती आहेत. एक मिनिट दरेकरजी, याच्यामध्ये एक औपचारिकतेचा आणि आपल्या नियमाचा भाग म्हणून या संदर्भात मी आधी आपल्याला परवानगी देते काय हक्कभंग आहे याच्याबद्दल, आणि मग परत आपण तुम्ही ते करा. तर सन्माननीय सदस्य श्री श्रीकांत भारतीय व श्री प्रवीण दरेकर यांनी श्री सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याविरुद्ध दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना दिलेली आहे. सूचनेत मुख्यतः नमूद केले आहे की श्री सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी माननीय सभापती यांच्या विधान परिषदेशी संबंधित कर्तव्याबद्दल व कामकाजाबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल, विधान परिषद सभागृहात कार्यरत असलेल्या सर्वच सन्माननीय सदस्यांबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या कायद्या निर्मितीच्या प्रक्रियेतील सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधान परिषद सभागृह या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, निंदनीय व अवमानकारक वक्तव्य जाहीरपणे करूनच माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांचा व विधान परिषद सभागृहाचा उघडपणे विशेष अधिकार भंग व अवमान केलेला आहे. विधान परिषदेचे माननीय सभापती व सन्माननीय सदस्य यांच्याद्वारे सभागृहात करण्यात आलेल्या कोणत्याही भाषणावर सन्माननीय सदस्यांच्या मनात सभागृहाशी संबंधित कर्तव्य बजावण्याबाबत कोणताही व्यत्यय निर्माण होईल वा प्रतिकूल परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होईल वा त्यांच्या मनात भीती व आशंका निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य किंवा कृती करणे ही बाब सरळ विशेष अधिकार भंगाची समजली जाते. याबाबत सर्वश्री कौल शकधर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट पृष्ठ याच्यामध्ये 4थी आवृत्ती पृष्ठ 255 वर इंटिमिडेशन ऑफ मेंबर्स या शीर्षकाखाली पुढील प्रमाणे तपशीलवार जात असताना मी काही भाग शब्दशः वाचण्याऐवजी मी असं जरूर म्हणेन सारांशाने की माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद तसेच सन्माननीय विधान परिषद सभागृहाचे सदस्य म्हणून त्यांची कर्तव्य बजावत असताना सर्व विशेष अधिकार भंगाचा मुद्दा इथे उपस्थित होतोय आणि म्हणून एकूण आपण जी दिलेली सूचना आहे त्याच्यामध्ये सभागृहाचा विशेष अधिकार आणि भंग केल्याचं सकृत दर्शनी दिसतंय. तर तुम्ही या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्य श्री श्रीकांत भारतीय आणि प्रवीण दरेकर यांनी आता विशेष अधिकार भंगाचा प्रश्न उपस्थित करण्याकरिता सभागृहाची अनुमती मागावी असे करून त्यांनी विषयास धरून निवेदन करावं. सभापती महोदय, जाऊ नये म्हणून हा मांडताना 7 सदस्यांनी उभं राहून पहिला सभागृहाची सेन्सेस घेतला पाहिजे आणि मग मांडला तर तो कायदेशीर नाही राहिला पाहिजे, नाही तर तो तेवढ्या टेक्निकल ग्राउंड सन्माननीय सदस्य उद्या
हां अनिल जे याच्यात आपली जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ते मांडतील, त्यानंतर मी अनुमती विचारीन आणि अनुमती विचारल्यानंतर 7 सदस्य उभे राहायचे. त्याच्यामुळे 7 सदस्य लागणारे ते बरोबर आहे, परंतु आधी ते मांडतील आणि मग त्यांनी मागितल्यावर परवानगी मी देईन. त्या 7 सदस्यात कुठल्याही बाजूचे सदस्य असू शकतात असं आहे. चला बोला दरेकर. सभापती महोदय, 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी तालुका जामखेड येथे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य, या सभागृहाचे सन्माननीय सभापती आणि महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषदेचे सभागृह यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून विधान परिषद सदस्य, सभापती, महाराष्ट्र विधान परिषद आणि सभागृहाचा एकूणच संपूर्ण विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग केलेला आहे. आणि सभापती महोदय, या निमित्तानं सूर्यकांत मोरे यांनी केलेली बेजबाबदार वक्तव्य, किंबहुना या ठिकाणी सभागृहाची अवमान करणारी वक्तव्य मी आपल्यासमोर या ठिकाणी सभापती महोदय मांडू इच्छितो. सभापती महोदय, विधान परिषद सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांबद्दल असं म्हणाले महोदय की तांबड्या रंगाच्या बिल्लावाल्याला कोणी विचारत नाही व हिरव्या रंगाच्या बिल्लावाल्याला लगेच बसा म्हणतात. सभापती महोदय, अर्थातच विधान परिषदेच्या लाल रंगाच्या बिल्ल्याला धारण करणाऱ्या सर्व विधान परिषद सदस्यांचा या वक्तव्यामुळे सभापती महोदय अवमान झालाय. विधान सभेपेक्षा विधान परिषदेच्या सदस्यांना कमी लेखले जाते अशी अत्यंत चुकीचे, असत्य व विधान परिषदेच्या सभागृहाच्या प्रतिष्ठेला व गरिमेला बाधित करणारे वक्तव्य हा विधान परिषद सभागृहाचा विशेषाधिकार भंग व अवमान सभापती महोदय या सूर्यकांत मोरेंनी तर दरेकरांकडून रोहित पवारांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात येतोय. रत्नापूरचे सूर्यकांत मोरेंविरोधातही हक्कभंग प्रस्ताव. रोहित पवारांविरोधात विधान परिषदेत हा हक्कभंग आणला जातोय. दरेकरांकडून रोहित पवारांविरोधात हक्कभंग प्रस्ताव. तर केलेल्या वादग्रस्त विधानांवरून हा हक्कभंग प्रस्ताव दरेकर मांडतात. सदस्यांची नेमणूक, सदस्यांची पार्श्वभूमी, सदस्यांचं व्यक्तिमत्व, सदस्यांची विधान परिषद या एकूणच बाबी संदर्भात अतिशय आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य करून सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांचा या ठिकाणी विशेषाधिकार भंग व अवमान सभापती महोदय करण्यात आलेला आहे. माननीय सभापतींचे काम हे केवळ सभागृहातील मतदानाची मोजणी करणे एवढेच आहे. असे वक्तव्य करून माननीय सभापती सभागृहामध्ये विविध संसदीय आयुधांच्या संदर्भात करीत असलेल्या कर्तव्यांबद्दल, निर्णयांबद्दल व एकूणच माननीय सभापती यांच्या सभागृहातील कामकाजाबद्दल अतिशय गंभीर अशी टीका टिप्पणी केल्याने माननीय सभापती व सभागृहाचा अवमान सभापती महोदय या ठिकाणी झालाय. माननीय सभापती करीत असलेल्या सभागृहाच्या घटनात्मक कर्तव्यांबद्दल व कामकाजाबद्दल नुसतं आपलं फिरायचं लवाजमा मागे पुढे घेऊन असे माननीय सभासदांच्या एकूणच कामकाजाच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करीत त्यांच्यावर आरोपात्मक विधाने करून त्यांच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल अशी कृती केल्याने गंभीर अवमानाची बाब सभापती महोदय या ठिकाणी निर्माण झाली. सभापती महोदय, पंचायत समितीच्या सभापतीला जे अधिकार आहेत ते अधिकार देखील विधान परिषदेच्या सभापतींना नाहीत.
हे अत्यंत आक्षेपार्ह व विधान परिषदेचे सभापती या पदाचा अवमान व उपमर्द करणारे अत्यंत निंदनीय व संसदीय लोकशाहीमधील राज्याच्या विधान परिषद सभागृहाच्या माननीय सभापतींची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करून करणारे वक्तव्य माननीय सभापतींचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापती महोदय या ठिकाणी केलेला आहे। माननीय सभापती यांच्या समोर विधिमंडळामध्ये 288 सदस्य बसत नाहीत, केवळ 70-75 सदस्य बसतात। अशा प्रकारे माननीय सभापतींबद्दल, त्यांच्या घटनात्मक पदाबद्दल, तसेच ते विधान परिषदेचे सभापती म्हणून पार पाडत असलेल्या संसदीय व घटनात्मक कर्तव्यांबद्दल अत्यंत प्रतिकूल टीका टिप्पणी करत त्यांची सभापती म्हणून जनमानसात असलेल्या प्रतिमेची हानी करून एकूणच या सभागृहाचा अवमान सभापती महोदय केलेला आहे। माननीय सभापती यांच्याबद्दल त्यांनी असंही वक्तव्य केलं की माननीय सभापती हे कायदे बनवित नाहीत। माननीय सभापतींबद्दल व वरिष्ठ सभागृहाच्या कायदे बनवण्याची एकूणच प्रक्रिया व सभागृहाची अधिकारिता याबद्दल अशा प्रकारे माननीय सभापती कायदे बनवत नाहीत असे वक्तव्य करणे म्हणजे या सभागृहाचा संपूर्णपणे अवमान करण्यासारखं आहे। कारण माननीय सभापती हे संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करतात व सभागृहाची कायदे बनवण्याची स्वतंत्र अधिकारिता असताना असे वक्तव्य करणे म्हणजे माननीय सभापती व एकूणच सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग करणे सभापतीमुळे होय। सभापती महोदय, यामध्ये आणखी आक्षेपार्ह जसे की केवळ विधानसभेमधून संमत होऊन आलेल्या विधेयकावरच विधान परिषदेत मतदान होते, असा विधान परिषदेच्या वैधानिक कामकाजाबद्दल अत्यंत गंभीर आरोप करून सभागृहाच्या घटनात्मक अधिकारावर प्रश्न निर्माण करून या सभागृहाचा अवमान सभापती महोदय करण्यात आलाय। विधान परिषदेच्या 3ही अधिवेशनांबद्दल अधिवेशनाचे कामकाज हे केवळ वर्षातून 30च दिवस होते असे अत्यंत आक्षेपार्ह व सभागृहाच्या कामकाजावर टीका टिप्पणी करणारे वक्तव्य करून सभागृहाच्या सदस्यांबद्दल व माननीय सभापतीच्या कर्तव्यांबद्दल जनमानसात संशय निर्माण करून व सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा अशा वक्तव्याद्वारे मलिन करून सभागृहाचा व माननीय सभापती यांचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापती महोदय झालाय। सभापती महोदय, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल विधान परिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे व विधान परिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचं प्रतीक आहे। अशा प्रकारे एकूणच विधान परिषद सभागृहाच्या रचनेवर अत्यंत आक्षेपार्ह टीका टिप्पणी करून त्या रचनेला दुष्काळाचं प्रतीक ठरवूनच एकूणच विधान परिषद सभागृहाचा गंभीर असा अवमान आणि विशेषाधिकार भंग झालेला आहे। सभापती महोदय, अशा प्रकारे सूर्यकांत मोरे यांनी सर्व सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद सभागृह यांच्या कर्तव्याबद्दल व कामकाजाबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल, विधान परिषद सभागृहाचा कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधान परिषद या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य जाहीर करून एकूणच सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषद सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग केलेला आहे आणि म्हणून सभापती महोदय या ठिकाणी अशा प्रकारचा हक्कभंग मी आपल्याकडे मांडतोय। तो चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवून या ठिकाणी सूर्यकांत हंसराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी करतोय। या संदर्भातली जी व्हिडिओ क्लिप आहे सभापती महोदय ती या ठिकाणी मी आपल्याकडे पाठवतोय। सभापतीमध्ये या सभागृहामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, हे देखील याच विधान परिषदेमध्ये सन 1993 ते 96 या कालावधीत सभासद म्हणून, तर 1995-96 या कालावधीमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून
या ठिकाणी कार्यरत होते, तर सन 2014 पासून ते राज्यसभेवरही कार्यरत आहेत. श्रीमती सुप्रिया सुळे या देखील राज्यसभेमध्ये 2006 ते 2009 या कालावधीमध्ये सभापती होत्या. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे देखील विधान परिषद सभागृहाचे सभासद होते. राज्यसभेचं प्रतिनिधी म्हणूनच राज्याच्या विधान परिषदा या ठिकाणी सभापती महोदय कार्यरत आहेत. त्यामुळे आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे शशिकांत शिंदे, विधान परिषद सदस्य यांना देखील उडालेले बल्ब या ठिकाणी आपण म्हणायचं का? त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आता मी काही उल्लेख न शिंदे साहेब करू शकत. हा सर्व प्रकार घडत असताना विधानसभेचे सदस्य रोहित पवार, अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या ठिकाणी उपस्थित होत्या सभापती महोदय. श्रीमती सुषमा अंधारे यांचे नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधान परिषद सदस्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही आक्षेपार्ह विधान लागू होतात का, अशा प्रकारचा सभापती महोदय या ठिकाणी प्रश्न आहे आणि सुषमा अंधारेंचं या संदर्भात काय म्हणणं राहील. त्यामुळे सभापती महोदय या सर्व लोकांनी उपस्थित असताना या ठिकाणी या कुठल्याही गोष्टीवर आक्षेप घेतलेला दिसत नाही. उलटपेक्षा सभापती महोदय लोकप्रतिनिधींनी रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य तिथं होते, ते तर या मोरेंच्या वक्तव्याला त्या ठिकाणी हसून दाद देत होते. हे सभापती महोदय दुर्दैव आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींसमोर लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या राज्याच्या या सर्वोच्च अशा सभागृहाची प्रतिमा मलिन होत असताना त्यांनी त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही. ही फार मोठी शोकांतिका सभापती महोदय या ठिकाणी आहे. साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, सहकार, समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा संसदीय लोकशाहीत सहभाग सुनिश्चित व्हावा या उद्देशाने आदरणीय राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर तर आदरणीय राज्यपालांमार्फत विधान परिषदेवर 12 मान्यवरांची नामनियुक्त सदस्य म्हणून निवड केली जाते. भारतीय राज्यघटनेतील ही तरतूद आदरणीय घटना निर्मात्यांनी जाणीवपूर्वक विचार मंथनाअंती आणि संसदीय लोकशाही व्यवस्थेला सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने सभापती महोदय केली आहे. असे असताना नामनियुक्त सदस्यांचं उडालेले बल्ब, म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेले अशा शब्दप्रयोगाने अवहेलना करणे हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक सभापती महोदय आहे. एक प्रकारे ही वक्तव्य अथवा शेरेबाजी म्हणजे अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राज्यघटनेचा, त्यातील दूरदृष्टीपूर्ण तरतुदीचा घोर असा सभापती महोदय अवमान आहे. दैदिप्यमान वाटचाल असलेल्या अमृत महोत्सवी राजघटनेचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्यांना सभापती महोदय या ठिकाणी शासन झालं पाहिजे. कारण सभापती महोदय जर या ठिकाणी इथले विधान परिषद सदस्य असतील, हे सभागृह असेल, किंबहुना आपण ज्या आसनावर बसलेला ते सभापती, या विधिमंडळाचाच या ठिकाणी अपमान होणार असेल आणि त्यांच्यावर कारवाई जर होणार नसेल तर त्यांनी जी वक्तव्य केलेत ती समाजामध्ये एक वाईट संदेश आणि या सभागृहातील सदस्यांप्रती, सभापतींप्रती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आदर सन्मान त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून या ठिकाणी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी सर्व चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कठोर अशी कारवाई करावी, अशा प्रकारचा हा हक्कभंग मांडत असताना मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय. श्रीकांत भारतीय, संजय खोडके आणि अमोल मिटकरी दोघांनी हात वर केलेले. सभापती महोदय, 23 नोव्हेंबरच्या सभेचा उल्लेख जो आदरणीय गटनेते प्रवीणजींनी केला आणि या निमित्ताने हक्कभंगाची जी चर्चा आपण करतोय, सभापती महोदय, हे एका राजकीय पक्षाची सभा नव्हतीच. मुळामध्ये संविधानाचा अपमान करणारी सभा होती. हे सगळी वाक्य सभापती महोदय अँटी कॉन्स्टिट्यूशन वाक्य आहेत. कुठल्या सभागृहाचा अपमान चाललाय? हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं सभापती महोदय, तेव्हापासून काही व्यवस्था, काही इन्स्टिट्यूट पिढ्यानपिढ्या
अशा व्यवस्थित समाजासमोर उभा केल्या, त्यांच्याबद्दलची श्रद्धा उभी केली, त्यांच्याबद्दलचा विश्वास उभा केला. 52ला इलेक्शन झालं, 57ला झालं, 62ला असंख्य निवडणुका झाल्या, असंख्य निवडणुकीच्या सभा झाल्यात, कित्येक नेत्यांची भाषणं आली. सभापती महोदय, राजकीय पक्षांच्या भूमिकांबद्दलचं ऑब्जेक्शन मी समजू शकतो. क्षणभर माणूस निवडणुकीला उभे राहतो, व्यक्तिगत टीका पण समजू शकतो. पण या वादळामध्ये विधिमंडळाचा अपमान हे महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये व्हावं आणि अशा जिल्ह्यामध्ये व्हावं की ज्या जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे. सभापती महोदय, कोण होतं या सभागृहामध्ये आणि कोणाचा अपमान केला? विस पागे या सभागृहामध्ये होते, गदी माडगुळकर या सभागृहामध्ये होते, रासू गवई या सभागृहामध्ये होते, वामनराव महाडिक होते, सूर्यवान वाडणे पाटील होते आणि स्वातंत्र्यापूर्वी सभापती महोदय रामचंद्र सोमण होते, रामराव हुक्केकर होते, मधु दंडवते होते, उत्तमराव पाटील होते. अशी समाजातली माणसं, तपस्वी माणसं ज्यांनी या सभागृहाचं प्रतिनिधित्व केलंय, त्याचा धडधडीत अपमान होतो. हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा विषय सभापती महोदय असूच शकत नाही. 125 वर्षाची परंपरा आहे सभापती महोदय या सभागृहाला. कुठल्या एका व्यक्तीचा अपमान नाहीच आहे. पण सभापती महोदय, अशा प्रकारचा जर विषय या महाराष्ट्रामध्ये होत राहिला तर ज्या प्रकारचे पायंडे एखाद्या राजकीय पक्षाच्या सभेमध्ये होत राहतील ते पुढच्या महाराष्ट्राला परवडणार नाही. सभापती महोदय, मी ज्यावेळेस हे सभागृह सध्या सुरू होतं त्यावेळेस मी वरती बघत होतो, शाळेतली लहान लहान मुलं आली होती. ही सगळी शाळेतली मुलं आणि महाविद्यालयाची मुलं हे सभागृह बघायला कशासाठी येतात? केवळ अभ्यासासाठी येत नाही सभापती महोदय. या इन्स्टिट्यूट बद्दल श्रद्धा निर्माण व्हावी, विश्वास निर्माण व्हावी या संस्कारासाठी इथे येतात. आणि एका राजकीय पक्षाचा नेत्याच्या समोर सभापती महोदय अशा प्रकारचा अपमान सभागृहाचा जर होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि केवळ हक्कभंगच नाही सभापती महोदय, तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि ते फौजदारी गुन्हे या मुद्द्याला राजकीय पक्षाच्या पलीकडे बघितलं पाहिजे. अशा प्रकारचे पायंडे वेळीच थांबवले पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मी आदरणीय सभापती महोदयांना विनंती करणार आहे की या हक्कभंगाचा प्रस्ताव हा सभागृहामध्ये यशस्वीपणे मांडावा. आणि तमाम सदस्यांना मी प्रामुख्याने विनंती करणार आहे की या विषयावर आपल्या कडक प्रतिक्रिया व्यक्त कराव्या, जेणेकरून अशा प्रकारची हिंमत कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाच्या समोर करू नये. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय सदस्य संजय खोडके, पण वेळेची मर्यादा मी टाकणार नाही, पण तरी पण आपल्याला बाकीचंही कामकाज आहे, त्यामुळे थोडं. माननीय सभापती महोदय, आज जो विषय हक्कभंग समिती समोर घेण्यासाठी माननीय दरेकर साहेबांनी मांडला हा एक विषय आहे. आणि त्यांनी पूर्ण आपल्या सभागृहाची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा त्या वक्तव्यातून आणि लोकप्रतिनिधींसमोर केल्यामुळं झालेली आहे. प्रश्न मी मांडत जो आहे, मी हक्कभंग समितीचा सदस्य आहे, परंतु त्या हक्कभंग समितीचे जे नियम आणि जे अधिकार आहे त्याच्यात खऱ्या अर्थानं बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीचा अपमान किंवा JDचं एक सर्क्युलर काढलेलं आहे, ते त्याच्यासाठीच काढलेलं आहे की लोकप्रतिनिधींना जो अधिकार किंवा जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे, अधिकारी किंवा अजून जे लोक त्यांना महत्त्व देत नाही त्या संदर्भातलं सर्क्युलर काढलेलं आहे. आपला जो आत्ता हक्कभंग समितीचा जो अधिकार आहे त्याच्यात पुनर्रचना करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आम्ही आत्तापर्यंत आमचे अध्यक्ष प्रसाद लाड आहे, त्यांना माहीत आहे आम्ही 5-6 मिटिंगा झालेल्या आहेत, परंतु जे काही आम्ही एखादी नोटीस पाठवतो तर ती नोटीससुद्धा स्वीकारत नाही. त्या नोटीसला उत्तर देताना त्याच्यातून पुन्हा हक्कभंग निर्माण होतो. म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे की ही हक्कभंग समिती जी आहे या हक्कभंग समितीमध्ये पुनर्रचना, त्याच्यात नियमात आणि त्याच्यात बरेच कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. त्याशिवाय हा जो हक्कभंग आपण आज सादर करून आलो हा वर्षानुवर्ष चालत राहील. 2 वर्ष 3 वर्ष त्याच्यातून काही निघत नाही. किंवा ह्या ज्या आपल्याला अधिकार सभागृहाला आहे, नियम समितीचा एखादा आत्ता याच आठवड्यामध्ये एखादी बैठक घेऊन याच सेशनमध्ये त्याला मान्यता देऊन खऱ्या अर्थानं याला कठोर कारवाई कशी होऊ शकते हे करण्याची गरज आहे.
विधान परिषदेतील आमदारांना कमी लेखल्याचा दावा करण्यात आलाय। सूर्यकांत मोरे रोहित पवारांचे समर्थक, त्यांच्या विरोधात हक्कभंग। सभागृहाला 1926 ते 1934च्या काळात मुंबई विधान परिषदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य राहिलेले आहेत। ज्या विधान परिषदेला इतकी पवित्रता आहे, इतकं त्याचं गांभीर्य आहे आणि संविधानाची रचना विधान परिषद आणि विधानसभा बरोबर विधिमंडळ आणि एखादा कार्यकर्ता, एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब सुद्धा इथे बसलेले आहेत, ते सुद्धा या सभागृहाचे सदस्य आहेत। हक्कभंग समितीच्या संदर्भामध्ये जे आता खोडके साहेबांनी मत व्यक्त केलं, माजी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे, स्वतः अध्यक्ष या ठिकाणी प्रसाद लाड साहेब बसलेले आहेत, एखादा हक्कभंग या ठिकाणी दाखल होतो, अवमानाची सूचना दिली जाते आणि नंतर मग त्यामध्ये इतकी ढिलाई होते की वर्षानुवर्ष ते मागं पडतं। त्या हक्कभंगाचा मलाही अनुभव आहे। आता कारकीर्द एखाद्याची टर्म संपल्यानंतर तो हक्कभंग लागू होत नाही असा एक नियम आहे। पण आता हा जो मुद्दा आहे, या चंद्रकांत हौसराव मोरेचं जर भाषण आपण ऐकलं सभापती महोदय, तर यांनी लाल कार्पेट, लाल बॅच, त्याचप्रमाणे या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अत्यंत अवमान होईल आणि ते भाषण चालू असताना त्या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार त्या ठिकाणी सूर्यकांत हौसराव मोरे, सूर्यकांत मोरे, आणि ते भाषण चालू असताना जामखेडच्या विधानसभेचे सदस्य त्या मतदारसंघाचे तिथे अक्षरशः हसतायत। म्हणजे तुम्हाला सुद्धा तो अवमान मान्य आहे का? जर विधान परिषदेच्या सदस्याचा, सभापतींचा, ठीक आहे, तात्कालिक तुमचे काही मतभेद असू शकतात, राजकीय वैमनस्य असू शकतं, पण त्या अनुषंगानं एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता जर असा अवमानजनक बोलत असेल तर त्यावर विशेष अधिकार भंग झालाच पाहिजे, फौजदारी गुन्हे झालेच पाहिजे। असा कोणीही माणूस उठेल आणि उद्या विधान परिषद सदस्याला बोलत असेल आणि त्याला जर विधानसभेचा सदस्य बसून तिथे हसत असेल तर हे सुद्धा अवमानकारक आहे। या हक्कभंगाबरोबर त्याला मूक संमती देणाऱ्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी असं या निमित्तानं मी आपल्या समोर निवेदन करतोय। सन्माननीय अनिल परब महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जो हक्कभंग मांडला आहे, प्रश्न राजकीय भांडणाचा नाही आहे, प्रश्न या सभागृहाच्या परंपरेचा आहे। या सभागृहाची परंपरा, या सभागृहाची प्रतिष्ठा आणि या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या पीठासीन अधिकाऱ्याची प्रतिष्ठा जपणं हे सभागृहातील प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे। राजकारणात जो काय रंगपंचमी होते ती आत्ता आपण नगर परिषदा, नगरपंचायतीमध्ये बघितलेली आहे। त्याच्यावर जर हक्कभंग आणायचे म्हटले तर मला वाटतं वर्षात 6 अधिवेशनं ठेवावी लागतील वेगळी याच्यासाठीच। परंतु सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळताना कोणीही सदस्य असो, उद्या मी असो किंवा आणखीन कोणी असो, ज्या सभागृहाची प्रतिष्ठा इतकी उच्च आहे, ज्या सभागृहाचे सभापती सर्वोच्च स्थानी आहेत, अशा व्यक्तीबद्दल बाहेर बोलणं हे अपमानास्पद आहे आणि या सभागृहाचा तो अपमान आहे। या सभागृहाची ताकद बाहेर दाखवण्याची गरज मला वाटतं या निमित्ताने आलेली आहे। हे सभागृह काय करू शकतं? मी गेले कित्येक वर्ष या सभागृहाचा सदस्य आहे। या सभागृहाने हक्कभंगाच्या माध्यमातून चांगल्यांना शरणागती पत्करायला लावलेलं आहे, एवढी या सभागृहाची ताकद आहे। आणि म्हणून ही ताकद कुठल्या एका राजकीय व्यक्तीच्या विरोधात नाही, तर ह्या सभागृहाला कमी समजणाऱ्या प्रवृत्तीच्या बद्दलची आहे। हा जो हक्कभंग आहे तो त्याच्याबद्दलचा आहे की अशा प्रकारे एखाद्या सभागृहाला अपमानित करणं, सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तीला अपमानित करणं आणि त्या बाबतीतचा क्लिअर संदेश ह्या आजच्या या हक्कभंगातनं बाहेर गेला पाहिजे, याच्यासाठी मी उभा आहे। जसं आत्ता विविध वक्त्यांनी सांगितलं की या सभागृहाचे कोण सदस्य होते, मी या सभागृहाची परंपरा बघितलेली आहे। मी या सभागृहात गेले कित्येक वर्ष या सभागृहामध्ये ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, ज्यांना ज्ञानाचं व्यासपीठ म्हटलं जातं, विद्यापीठ म्हटलं जातं, असे सदस्य या सभागृहामध्ये होऊन गेलेले आहेत। मला कोणाशी तुलना करायची नाही, परंतु ह्या सभागृहात येण्यासाठी किती मेहनत लागते, किती ताकद लागते, किती विद्वत्ता लागते, किती बुद्धी लागते, सगळ्याचा कस लावूनच इथे यावं लागतं। दोन्ही सभागृह ही बरोबरीची आहेत। त्या सभागृहात देखील निवडून जाण्यासाठी लोकांचा विश्वास जिंकावा लागतो, त्या सभागृहात जाण्यासाठी पक्षाचा विश्वास जिंकावा लागतो
आणि लोकांनी तुम्हाला जर पाठवलं तर या सभागृहात यावं लागतं. या सभागृहात येण्यासाठी पक्षाचा विश्वास जिंकावा लागतो. या सभागृहात येण्यासाठी तुम्ही ज्या मतदारसंघातनं येत आहे त्या लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. आणि मला जर विचाराल तर हे सभागृह हे इतक्या उच्च कोटीचं आहे की इथे सहजासहजी प्रवेश मिळत नाही. इकडचा प्रवेश हा मर्यादित आहे. खाली 288 आहेत, इथे 78 आहेत. 288 मध्ये जाणं एक वेळ तसं त्या मतदारसंघातनं सोपं आहे असं मी म्हणीन, परंतु 78 लोकांमध्ये येणं किती कठीण आहे हे जे लोक येतात त्यांना कदाचित माहिती असेल. या बाबतीत एक वेगळी चर्चा होऊ शकते. परंतु ह्या सभागृहाची प्रतिष्ठा हे लाल कार्पेट आहे का हिरवं कार्पेट आहे, हे दुष्काळी आहे का हे सदन आहे, हे काही योग्य नाही आहे. या लाल कार्पेटची जर प्रतिष्ठा बघायची असेल